शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात माध्यमिक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी व शिक्षणाचा दर्जा उच्च प्रतीचा व्हावा यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सुट्टीतच काही उपक्रम राबवण्यात येणार आहेत। यामध्ये मुख्याध्यापकांची आढावा बैठक घेऊन प्रशासकीय आणि अकॅडमिक गुणवत्तेच्या संदर्भातील उपक्रमांचे नियोजन करणार असून वेगवेगळे विषय शिक्षक संघटनेतील शिक्षकांचा त्यांच्या विषयाच्या गुणवत्ता वाढी संदर्भातील मत घेऊन प्रत्येक विषयातील गुणवत्ता वाढीकडे लक्ष देण्यात येणार आहे। तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेतील ग्रंथालय समृद्ध करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली। पाहूया याविषयी त्यांचे मत। तयारी आम्ही सुट्टीतच करणार आहोत। आता पुढच्या आठवड्यातच आम्ही मुख्याध्यापकांची आढावा बैठक घेत आहोत। तालुक्यातील प्रत्येक मुख्याध्यापकांना आम्ही बोलवत आहोत। त्यामध्ये प्रशासकीय आणि अकॅडमिक गुणवत्तेच्या संदर्भातील उपक्रमांचं आम्ही नियोजन करत आहोत। मुख्याध्यापक संघाचं यामध्ये आम्हाला खूप मोलाचं सहकार्य मिळत आहे। त्याचबरोबरीने आम्ही जे वेगवेगळे विषय संघटना आहेत, जसं की गणित विषय संघटना आहे, विज्ञानाची आहे, मराठीची आहे, क्रीडा कला, या सगळ्या विषय शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना त्यांच्या विषयातल्या गुणवत्तेसंदर्भात काम करतात। तर त्यांना बरोबर घेऊन आम्ही प्रत्येक विषयाचं वर्षभराचं नियोजन करत आहोत। आम्ही सुरुवातीलाच म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशीच आम्ही प्रत्येक वर्षभराचं प्रत्येक आठवड्यानिहाय नियोजन करतोय की त्या आठवड्यामध्ये नेमके कोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचे। यामध्ये विशेषत्वानं आम्ही मराठी भाषेला यावेळेस जास्त प्रोत्साहन द्यायचं ठरवलं आहे। अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही महावाचन हा चळवळ 15 जून ते 15 सप्टेंबर, जो की 15 सप्टेंबर हा डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो। तर त्या दिवसापर्यंत आम्ही एक महावाचन चळवळ हा उपक्रम घेणार आहोत आणि त्या दिवशी आम्ही सलग 12 तास वाचनाचा एक उपक्रम विद्यार्थ्यांकडून घेणार आहोत आणि पुढे तो कंटिन्यू ठेवून आमचं नियोजन असं आहे की मराठी भाषेचं विद्यार्थ्यांचं एक साहित्य संमेलन आम्हाला डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घ्यायचं। अशा पद्धतीने प्रत्येक विषयाचं एक सूक्ष्म नियोजन करून आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेसाठी पोषक असं वातावरण निर्माण करून जास्तीत जास्त त्यांना अभ्यासास प्रवृत्त करणार आहोत आणि याचं नियोजन आम्ही आता करण्यास सुरुवात केलेली आहे। मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विशेष असं काय शिक्षण विभागाकडनं काम केलं जाणार आहे का? शाळेतील ग्रंथालय आपण समृद्ध करत आहोत आणि शासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे जे जिल्ह्यातील जे सार्वजनिक वाचनालय आहे तर त्या वाचनालयाच्या परिघातील सगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांना त्या वाचनालयाचं कंपल्सरी सदस्य करण्याचं एक अभियान आम्ही आता जूनपासून सुरू करतोय। मुलांनी केवळ सदस्य व्हायचं नाही तर त्या वाचनालयातील पुस्तकंही त्यांनी वाचायचे। वाचलेल्या पुस्तकावर त्यांनी स्वतः त्यांचे प्रतिक्रिया नोंदवाव्यास, काही स्फुट लेखन करावं, अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रवृत्त करतो।